नमस्कार, मी मेघना घाग. लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत. बुलेटिन मध्ये घेऊयात गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. नगर विकास विभाग आणि गृहनिर्माण विभागाचा नवा उपक्रम. शासकीय घरकुल योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार. महाआवास नावाचे नवे ॲप निर्माण केले जाणार. मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडमध्ये जाणार. मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 18 तारखेला मीरा भाईंदरमध्ये मेळावा होणार. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द. निविदेची अनामत रक्कम न भरल्यानं अखेर ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. राजकारणात मागील 12 वर्षांपासून तटकरे कुटुंबियात निर्माण झालेला दुरावा. खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त दूर झाल्याचं चित्र. सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं सर्व तटकरे कुटुंबीय एकत्र. गुरुपौर्णिमा आणि खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त रायगडच्या महाड नगर परिषद शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न. पटक पटक के मारेंगेवर निशिकांत दुबे आजही कायम. मुकेश अंबानी मराठीत बोलत नाही, त्यांना मारून दाखवा. भाजप खासदार निशिकांत दुबेंचं पुन्हा एकदा आव्हान. संजय शिरसाट यांना आयकरची नोटीस. एका कार्यक्रमात नोटीस आल्याची माहिती. ठाकरे बंधूंनी एकत्र बीएमसी निवडणूक लढावी. लोकांचा दबाव. निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात भविष्यात चर्चा करू. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. दिवस रात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोक. मी राणेंविरोधात लढा दिला पण यूज अँड थ्रो केलं. शिवसेनेच्या दीपक केसरकरांचा ठाकरे कुटुंबावर निशाणा. निवृत्तीनंतर आयुष्यभर नैसर्गिक शेती करेल. संपूर्ण आयुष्य वेद उपनिषद वाचण्यात घालवणार. अमित शहांनी सांगितली निवृत्तीनंतरची योजना. मनात निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत. शहांच्या निवृत्ती प्लॅनवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर. समरजित घाटगेंकडून पक्षांतरासाठी चाचपणी. समरजित घाटगेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट. तर महसूल मंत्री बावनकुळेंचीही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर. जुलै अखेरीस उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा. मतदार संघनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. नाशिकमध्ये 35 पैकी केवळ 5 नगरसेवक शिल्लक. डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद लेखाधिकारी दीपक माने अटकेत. 28,79,000 अपहार केल्याचं निष्पन्न. शालेय पोषण आहार योजनेतील रक्कम फेरफार केल्याचा आरोप. 75ची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबावं. मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण. आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या चालकाचा परवाना निलंबित. अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई. मस्जिद बंदर जवळील डी मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात दिल्लीत मोर्चे बांधणी. कर्नाटक सरकारच्या भूमिकेला विरोध करण्याचा निर्णय. विधिमंडळातील सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय. खासदार निशिकांत दुबे यांची खासदारकी रद्द करा. ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे मागणी. वंचित बहुजन आघाडीत बहुसंख्य युवकांचा जाहीर प्रवेश. जिल्हाध्यक्ष उत्तर तुकाराम भारती यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न. नीलम गोरे यांच्या बॉडीगार्डचा वरुण सरदेसाई यांना धक्का लागलाय. यानंतर वरुण सरदेसाई बॉडीगार्ड चांगलेच भडकले. विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये झोपले. शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते. अनिल परब यांचं वक्तव्य. यावर तू गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो. मंत्री शंभूराज देसाईंचा अनिल परब यांना प्रत्युत्तर. मुंबईत बेकायदेशीर विनापरवाना बसेस सुरू. ओला उबेर आणि इतर खासगी गाड्या सुरू. नाना पटोलेंकडून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित. सरकारनं निवेदन द्यावं, पटोलेंची मागणी.
बच्चू कडूंच्या आंदोलनाला बाळा नांदगावकरांचा पाठिंबा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी बीडच्या माजलगाव धरणाच्या भिंतीलगत खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग. धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता. सामाजिक कार्यकर्त्यांनी केली काम थांबवण्याची मागणी. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील अंगणवाडीची दुरावस्था. बालकांचं आरोग्य धोक्यात. पत्र्यांना गळती लागल्यानं तांदूळ, डाळी आणि इतर खाद्यपदार्थांवर पावसाचं पाणी पडून धान्य खराब होण्याची. रायगड जिल्ह्यातील कोर्लईत कथित संशयित बोट संदर्भातील तपास पूर्ण. तटरक्षक दल नौदलाच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं समुद्रात सर्च ऑपरेशन. मात्र कुठलीही बोट नसल्याचं समोर. परभणीतील माऊली नगर येथील रस्ते दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. मनपा आयुक्त कार्यालयास आंदोलनकर्त्यांचा घेराव. नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन. वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानं कार्यालयाबाहेर ठिय्या. उल्हासनगरमध्ये मोबाईलच्या दुकानावर दगडफेक. ईएमआयवर मोबाईल न दिल्याच्या रागातून दुकानात राडा. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. तरुणाविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मावळ मुळशी तालुक्यातील कासारसाई धरण परिसरात ब्ल्यू लाईनवर अनेक हॉटेल्स रिसॉर्टचं अतिक्रमण. बेकायदेशीर आस्थापनाचा कचरा थेट धरणातील पाण्यात जात असल्याचं चित्र. धरणाच्या भिंतीजवळ प्लास्टिक बॉटल्सचा खच. पुण्यातल्या महात्मा गांधी पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ सांगलीत पुरोगामी संघटनांचं निदर्शन. विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी. परभणी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हा परिषदेत जोरदार आंदोलन. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जोरदार ठिय्या आंदोलन. सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपकडे जाणार. मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेस कडून 6400 कोटी डील. विविध शहरात सह्याद्री ग्रुपचे एकूण 11 रुग्णालय. हिंगोली जिल्ह्यात 8400 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. केवायसी न केल्यामुळे 8,40,00,000 रुपये अनुदान प्रशासनाकडे पडून. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई घेणार. जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट. दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्यानं भेट होणार आहे. बार लाऊंज मालकांचा व्हॅट विरोधात संपाचा इशारा. सरकारकडून मद्यावरील व्हॅट 5 वरून 10% मद्यावरील उत्पादन शुल्कात 60% वाढ. नागपूरमध्ये पावसाळ्यामुळे उड्डाणपुलाजवळ मोठा खड्डा. उड्डाणपुलाच्या थरात मोठा खड्डा पडल्याचा धक्कादायक प्रकार. तर उद्घाटनापूर्वीच पुलाच्या कामाचा दर्जा काय आहे ते समोर आलंय. आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचं बिराड आंदोलन. नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन सुरू. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या चरणी तब्बल 1 कोटींची चांदी अर्पण. अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त अतुल अशोक पारक आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी चांदीचा दरवाजा अर्पण केला. धाराशिवमध्ये नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी प्रकरणी परंडा शहर बंद. रॅली काढत केलं शहर बंदचं आंदोलन. महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आम्हाला मराठीचा अभिमान. पंजाबी नागरिकांनी व्यक्त केलं मराठी भाषेविषयी प्रेम. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी निवडणुकीच्या मतदान केंद्रावर 2 उमेदवारांमध्ये राडा. एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून बंद केलं. नाशिकच्या चांदवडमधील शिक्षण संस्थेवर आरोप. शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आरोप केला जातोय. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य श्रम शैक्षणिक संस्थेचा प्रताप. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याच्या सौंदर्यात आणखी भर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून धबधब्यावर काचेचा आकर्षक पूल उभारण्यात आला. पुण्याच्या रुबी हॉलमधील किडनी तस्करी प्रकरणी चौकशी समितीची 11 जुलैला मुंबईत बैठक. मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या कार्यालयात बैठक. होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी देण्यास विरोध. सेंट्रल मार्टकडून निर्णयाचा तीव्र निषेध. सेंट्रल मार्टचं मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र. 30 जूनच्या अधिसूचनेचा मार्टकडून तीव्र शब्दात निषेध. विलेपार्लेमधील जैन मंदिर पाडण्याची कारवाई योग्यच. उच्च न्यायालयाचा निर्वाळा.
गडचिरोलीत कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला प्रतिसाद. शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केली निदर्शनं. कामगारांना वेतन आणि मजुरांना मासिक पेन्शनसह अनेक मागण्यांचं निवेदन देण्यात आले. कोल्हापूरमध्ये एकात्म मानव दर्शन व्याख्यानाचं हिरक महोत्सव. या अंतर्गत युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बेंदूर निमित्त बैलजोडी स्पर्धेचं आयोजन. बैलजोडी स्पर्धेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित. अमरावती शहरातील वडाळी तलाव निसर्गानं फुलले. तलावात फुलली कमळाची फुलं, पण पर्यटकांना नो एंट्री. नांदेडमध्ये हदगाव पोलीस स्टेशन बाहेर बजरंग दलाचा मोर्चा. अल्पवयीन मुलीला पळून नेलेल्या आरोपीला अटक करण्याची मागणी. पुण्यातील दारूवाला पुलाजवळ खांब कोसळलाय. खांब शाळकरी मुलीच्या डोक्यात पडून मुलगी जखमी झाली. पुण्यातील कसबा पेठेतील घटनेनं खळबळ. नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर महामार्गाचं काम अपूर्ण. रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं होम हवन आंदोलन करण्यात आले. लातूरमध्ये भौतिक सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार. उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पुढाकारातून राबविण्यात येणार उपक्रम. 3 तालुक्यातील मुख्याध्यापकांची पार पडली बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 वर्षात 2400 मातांचा प्राण वाचलेले आहेत. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना मातांना वाचवण्यात यश. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी पद रिक्त. अर्धा डझन अधिकाऱ्यांची नावं चर्चेत. मराठवाड्यातील आमदारांच्या शिफारसी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलजीवन मिशनची गंभीर दुर्दशा. कोट्यवधींचा खर्च मात्र तरीही 149 गावांना अजूनही पाणी नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघात रोखण्यासाठी पोलिसांना 50 बॅरिकेड्स भेट. समाजसेवक डॉक्टर शोएब हाशमी यांच्याकडून भेट. बॅरिकेड्समुळे वाहतूक कोंडी अपघात रोखण्यास मदत होणार. विमानाचे तिकीट दर पावसाळ्यामुळे घसरले. उन्हाळ्यात आकाशाला भिडलेले तिकीट दर घसरले. नागपूर मुंबई तिकीट 4,100 रुपयांनी कमी. पनवेलमधील उसरलीमध्ये अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई. अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशानं कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात परसबाग उपक्रमाला मोठा प्रतिसाद. प्राथमिक शाळा डाफळेवाडी शाळेतील मुलांनी केली भाजीपाल्याची लागवड. मुलांसोबत पालकांनी देखील नोंदवला सहभाग. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी साचल्याप्रकरणी ठोठावला दंड. मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड. चौकशी अंती मेट्रो कॉर्पोरेशनचा निर्णय. मराठी शाळांसाठी 11 जुलैला आंदोलन. राज्यभर जिल्हा स्तरावर आंदोलन छेडलं जाणार. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती. जालन्यातील नीरखेडा येथील रस्त्याची दुरावस्था. पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे. नागरिक त्रस्त. सांगलीत विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन. भर पावसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून रस्त्यात बसून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, मात्र महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. नाशिकच्या खैरेवाडी भागात अजूनही रस्ते पूल नाहीच. नागरिकांची जंगलातून 4 किलोमीटर पर्यंत पायपीट. हैदराबादमध्ये ईडीकडून 28 सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल. सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलाय. बेटिंग ॲप घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप. मासिक पाळीचा संशय. विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासणी. शहापूरच्या RS दमानिया शाळेतील धक्कादायक प्रकार. शाळेतील मुख्याध्यापिकेसह 8 जणांना अटक. पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिसांचं कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. निधनामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त. कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी. 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पालिका ॲक्शन मोडवर. 25 मे पासून कल्याणमधील 1.5 लाख घरांचं सर्वेक्षण. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाडांची माहिती. सिंधुदुर्गच्या अन्नपूर्णा नदीवरील लोखंडी पूल कोसळला. देवगड तालुक्यातील किंजवडेमधील घटना. कोसळल्यामुळे बाईतवाडी कदमवाडीचा संपर्क तुटला. लोणावळा परिसरात पावसाचा जोर कायम. पावसामुळे निसर्ग सौंदर्य खुलले. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
भंडारा जिल्ह्यात पावसाची उसंत. वैनगंगेतील पाणी पातळी खालवली, मात्र चूलबंद नदीवरील पुलावरून खरं तर पाण्याचा प्रवाह सुरू आहे. गडचिरोलीत सलग तिसऱ्या दिवशी पूर परिस्थिती कायम. 15 पेक्षा जास्त मार्गांवरील वाहतूक ठप्प. पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला. पुलावर पोलीस देखील तैनात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा कहर. वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय. धरणात पाण्याची आवक कमी झाल्यानं पाण्याचा विसर्ग 24 तास लांबणीवर. धरणात 71.98 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक. मुसळधार पावसाचा नागपूरमध्ये एसटी बसला फटका. एसटी महामंडळाच्या 22 मार्गांवर धावणाऱ्या 416 फेऱ्या रद्द. फेऱ्या रद्द केल्यानं 7,26,000चा फटका. नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम. गंगापूर धरणातून 2,206 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग. कोलरा पिंपरी गावात शिरलं नाल्याचं पाणी. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, मात्र गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू. वैनगंगा नदीकाठच्या 10 गावांना पुराचा फटका. आज तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस. 24 तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान. अमरावती संततधार पावसामुळे पिकांचं नुकसान. तिवसा तालुक्यातील शेती पाण्याखाली. सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं नुकसान. इंदापूरचे शेतकरी आता थेट अॅमेझॉन ॲपवर. जांभूळ विक्रीचं डिजिटल युगात यशस्वी पाऊल. वाशिम जिल्ह्यात पावसाचा थेट परिणाम. भाजीपाल्याच्या दरावर आवक घटल्यानं दरात वाढ. गृहिणींचं बजेट कोलमडणार. बीडमध्ये नोकरी सोडून तरुणांनी केली ड्रॅगन फ्रूटची शेती. दुष्काळी भागातही तरुणानं केला अनोखा प्रयोग. हिंगोली जिल्ह्यात केळी तोडणीला सुरुवात. पावसाचा फटका. केळी दरावर झाला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गुरुपौर्णिमा निमित्तानं साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट आणि चांदीचा हार अर्पण. साईबाबा संस्थांच्या वतीनं साई भक्तांचा करण्यात आला सन्मान. वाशिमच्या कारंजा येथील नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी. मंदिरात दत्तयोग, रुद्रयाग आणि व्यासपूजेचं विशेष आयोजन. गुरुपौर्णिमेनिमित्त कणेरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. सिद्धगिरी कणेरी मठात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. आज राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह. गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावमध्ये लाखो भाविकांची मांदी आळी. गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या अक्कलकोट मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. लाखो भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी. भाविकांना विना अडथळा सुरळीत दर्शन मिळावं यासाठी ब्रेक दर्शन सेवा तात्पुरती बंद. जळगावमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास मंदिरात भाविकांची गर्दी. देशभरातून भाविक खरं तर महर्षी व्यास यांचं दर्शन घेण्यासाठी दाखल. बीड स्थानिक गुन्हे शाखेने 2 दिवसात चोरीच्या 27 दुचाकी केल्या जप्त. अट्टल दुचाकी चोराला बेड्या ठोकलेल्या आहेत. बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. नाशिकमधील बहुचर्चित महिलांचे छळ प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर सक्तीच्या रजेची कारवाई. विशाखा समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत कारवाई. नाशिक रोड भागात रात्रीच्या सुमारास 2 गटात राडा. जुन्या वादातून हवेत गोळीबार केल्याची घटना. पोलिसांनी 3 संशयितांना घेतलं ताब्यात. सोलापूरमध्ये एसटी स्टँडवर चोरी करणाऱ्या गुन्हेगारास हरियाणातून अटक. आरोपीकडून 5.25 लाखांचे दागिने हस्तगत. कोल्हापूरमध्ये रेनकोट घालून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई. 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोकण रेल्वे प्रवासात गुंगीचं औषध देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपींना अटक. खाद्यपदार्थ घेऊ नये असं प्रवाशांना आवाहन. नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज तस्करी प्रकरणातील 9 जणांना अटक. 40 ग्रॅम वजनाचे हेरोईन ड्रग्ज जप्त. नाशिकच्या मनमाडमध्ये तारण ठेवलेल्या कापसाची परस्पर विक्री. तब्बल 7 कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार. वखार महामंडळाच्या अधीक्षकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगरमधील बाल सुधारगृह प्रकरणी अल्पवयीन मुलींचे धर्मांतर छळ, विधान परिषदेत दानवेंची आक्रमक भूमिका. अमरनाथमध्ये सराईत सोन साखळी चोर पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपींना अटक. जळगावच्या 40 गावात मोकाट जनावरांचा बालकावर हल्ला, हल्ल्यात बालक गंभीररित्या जखमी, सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सिंधुदुर्गात शेतात आढळला मृतदेह, शेत जमिनीतील पाण्यावर मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ, वैद्यकीय अहवालानुसार मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं निष्पन्न. मावळमध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, दुर्घटनेत बस चालकाचा मृत्यू, 3 प्रवासी जखमी. पुणे कर्जत महामार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, या दुर्घटनेत 3 जण जखमी झाल्याची माहिती. पैठणमध्ये हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, वन विभागाने यात हरणांसह अन्य वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट, परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकारी यांच्यावर 5 गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासात तथ्य न आढळल्यानं सीबीआयनं न्यायालयात गुन्ह्यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला असल्याची सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.